नमस्कार. तर आज आपण बनवणार आहोत आषाढ स्पेशल तिखट मसाला पुरी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तिखट मसाला पुरी बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्या अर्ध ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी. 3 ते 4 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे, म्हणजे चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे. यामध्ये घालायचं आपल्याला चवीपुरतं मीठ. आता व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ घातल्यानंतर त्यानंतर इथं मी 2 चमचे तेल असं मोहन करून घेतलेलं आहे. कडकडीत तेल गरम करून घेतलेलं आहे, ते घालायचं आहे. गरम तेल घातल्यामुळे आपली पुरी खुसखुशीत खायला लागते. तर व्यवस्थित आपल्याला अगोदर चमच्यानं मिक्स करून घ्यायचं आहे, कारण तेल जास्त गरम आहे. तर व्यवस्थित आपल्या पिठाला, सगळ्या पिठाला तेल लावून घ्यायचं आहे. पूर्ण असं चोळून तेल लावायचं आहे, म्हणजे मग सगळीकडे तेल लागलं जातं. आषाढ महिना आहे. आषाढ महिन्यात वेगवेगळे तळणीचे गोड पदार्थ, तिखट पदार्थ केले जातात. तर आज आपण तिखट मसाला पुरी बनवणार आहोत. तर व्यवस्थित लागलेलं आहे पिठाला तेल. आता यामध्ये घालायचे आपल्याला पाव चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा बेडगी लाल मिरची पावडर. इथं मी 3 हिरव्या मिरच्या, 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरं मिक्सरमधून काढून घेतलेले, ते घालायचं आपल्याला वाटण. इथं मी 2 चमचे तीळ घेतलेले आहेत पांढरे. कोथिंबीर घेतलेली आहे मी थोडीशी कापून, बारीक कापून घेतलेली आहे. आता व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे. व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी घालून याचा घट्टसर एक गोळा बनवून घ्यायचा आहे. आपल्याला घट्टच पीठ मळून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी घालायचं आहे आपल्याला यामध्ये. अशा प्रकारे घट्टसर गोळा बनवून घेतलेला आहे पिठाचा, तुम्ही बघू शकता. आता आपल्याला लगेचच पुऱ्या बनवायच्या आहेत. आपल्याला जास्त वेळ पीठ ठेवायचं नाही, कारण आपण यामध्ये ज्वारीचं पीठ घातलेलं आहे. त्यामुळे त्याला जास्त वेळ ठेवलं तर हे पातळ होऊ शकतं पीठ. आता याच्या आपल्याला छोट्या छोट्या लाट्या बनवायच्या आहेत. अशा प्रकारे तुम्हाला जेवढ्या साईजची पुरी बनवायची तेवढ्या साईजच्या लाट्या बनवून घ्यायच्या आहेत आपल्याला. किंवा तुम्ही एक मोठी पोळी बनवूनसुद्धा एखाद्या झाकणानं कट करून घेऊ शकता पुरे. अशा प्रकारे आपल्याला लाट्या बनवून घ्यायच्या आहेत. तर लगेचच आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. आता आपल्याला लगेचच पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही आहे. यावर थोडेसे आपल्याला तीळ लावून घ्यायचे आहेत. तीळ लावल्यानंतर आपल्याला लाटायचं आहे, म्हणजे व्यवस्थित तीळ चिटकून बसतात पुरीला. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता, जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही. अशा प्रकारेच आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. प्रकारे मी अर्ध्या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला एवढ्या तळून घ्यायच्या आहेत आणि राहिलेल्यानंतर आपल्याला लाटून तळायच्या आहेत. तेलसुद्धा आपलं गरम झालेलं आहे, तर लगेच आपल्याला पुऱ्या तळायला घ्यायच्या आहेत. तेलसुद्धा आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे. थोडंसं आपण पीठ टाकून बघूया. व्यवस्थित तेल आपलं गरम झालेलं आहे. आता यात आपण पुरी सोडून घेऊया. पुरी घातल्यानंतर वरतून आपल्याला तेल सोडायचं आहे, म्हणजे वरूनसुद्धा पुरीला आपल्या हीट मिळते.
दोन्ही साईडकडून आपल्याला गोल्डन कलर होईपर्यंत पुरी तळून घ्यायची आहे. मस्त तळलेली आपली पुरी तुम्ही बघू शकता. आता काढून घेऊया. दुसरी सुद्धा पुरी आपण घालून घेऊया याच्यामध्ये. दुसरी सुद्धा पुरीला आपल्याला वरतून तेल सोडायचं आहे, म्हणजे मग व्यवस्थित फुगल्या जाते पुरी. मस्त फुगलेल्या आहेत आपल्या पुऱ्या. दुसरी सुद्धा व्यवस्थित तळलेली आहे पुरी. तर हे सुद्धा आपण काढून घेऊया. बाकी सुद्धा आपल्याला अशा प्रकारेच पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. तुम्ही एका वेळेस 2 ते 3 सुद्धा पुऱ्या तळू शकता. खायला खूप छान लागतात. तुम्ही चहाबरोबर, दह्याबरोबर किंवा लोणच्यासोबत खाऊ शकता. खूप छान लागतात. अशा प्रकारेच आपल्याला बाकीसुद्धा पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. गरम गरम आपली तिखट मसाला पुरी तयार झालेली आहे. खायला खूप टेस्टी लागते. तुम्ही ही चहाबरोबर खाऊ शकता, लोणच्याबरोबर किंवा दह्याबरोबर खूप छान लागते. तुम्हीसुद्धा हे आषाढ महिन्यात नक्की करून बघा. तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.